हॅलो फ्रेंड्स, NMMS आणि स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा जो कॉमन विषय असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. त्यापैकीच एक घटक इंग्रजी वर्णमाला. तर त्या वर्णमालेवर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. त्यापैकीच गटाशी जुळणारे पद या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत. तोच घटक आपण कंटिन्यू करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही सराव प्रश्न बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या विशिष्ट गटामध्ये असणारा जो संबंध आहे त्या संबंधाशी निगडीत असणारा किंवा संबंधाशी जुळणारा 4 पर्यायापैकी आपल्याला पर्याय शोधायचा असतो. तर त्यामधला हा पुढचा प्रश्न KOLN HRIQ AYBX या गटाशी जुळणारी खालील 4 पर्यायापैकी कोणता पर्याय या गटाशी जुळणारा खालील 4 पर्यायापैकी कोणता पर्याय असेल ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिल्यांदा त्याच्यासाठी लिहूया. त्यातला पहिला पर्याय आहे LPKQ, दुसरा पर्याय DVEU, तिसरा आहे CXDW आणि चौथा पर्याय MNOL. आता याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये 4 अक्षर आहेत. पहिल्यामध्ये KOLN HRIQ. मग इथं KOLN या पद्धतीने जर आपण पाहिलं, KOLN अशी तिरकी अक्षर आहेत. पण जर अल्टरनेट अक्षरांचा आपण विचार केला K आणि L, तर ही सलग येणारी 2 अक्षर आहेत. आणि दुसरं आणि चौथं अक्षर O आणि N ही सुद्धा सलग येणारी उलट दिशेने येणारी अक्षर आहेत. त्यामुळे इथं संबंध असा आपण जाऊ शकतो की K नंतर येणारं अक्षर L आहे आणि Oच्या अगोदरचं अक्षर N आहे. तर असा संबंध या 4 पैकी 2 जोड्यांमध्ये आहे. मग तोच संबंध पुढच्या शब्दामध्ये आहे का बघायचं. म्हणजे H नंतर येणारं अक्षर I आहे, जे आपल्याला इथं दिसतंय, आणि Rच्या अगोदर येणारं अक्षर Q आहे. तसाच संबंध A आणि B मध्ये आहे. A नंतर येणारं अक्षर B आणि Yच्या अगोदर येणारं अक्षर X. मग आता हा पॅटर्न असणारा या 4 पैकी आपल्याला पर्याय शोधायचा आहे. मग एक एक पर्याय चेक करूया. पहिला पर्याय L आणि K, म्हणजे L नंतर येणारं अक्षर K आहे का, तर नाही. Lच्या अगोदरचं अक्षर K आहे, त्यामुळे हे उत्तर आपलं असणार नाही. दुसरा पर्याय D आणि E, D नंतर येणारं अक्षर E आहे. तर व्हीच्या अगोदर U येते का, तर व्हीच्या अगोदर U येते. म्हणजे जसा संबंध या 3 शब्दांच्या मध्ये आहे तसाच आपल्याला या दुसऱ्या शब्दात जे अक्षर आहे त्याच्यामध्ये दिसतोय. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. आता इथं एक क्लॉज बारीकसा असा आहे की तिसऱ्या पर्यायात जे अक्षर आहेत, जसं की C आणि D, तर C नंतर येणारं अक्षर D आहे आणि Xच्या अगोदर अक्षर W आहे. म्हणजे इथं सुद्धा तोच पॅटर्न आहे जो या 3 शब्दांच्या मध्ये आहे. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला तो पॅटर्न दिसतोय. मग ह्याची 2 उत्तर आहेत का, तर पर्यायामध्ये आपल्याला 2 पर्याय निवडा किंवा प्रश्नामध्ये 2 पर्याय निवडा असाही प्रश्न नाही. याचा अर्थ या दोन्हीपैकी एक कुठलं तर उत्तर असलं पाहिजे आणि दोन्हीकडे संबंध तर समानच आपल्याला दिसतोय. मग ह्यातलं नेमकं उत्तर आपलं कसं शोधायचं, म्हणजे यातलं जास्त बरोबर उत्तर कसं शोधायचं. तर असा एखादा प्रश्न असू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला हा पॅटर्न दोन्ही ठिकाणी दिसतोय. मग आपण पुन्हा एकदा त्या शब्दांचं निरीक्षण करायचं की त्याच्यामध्ये आणखी काही बारीकसा फरक आहे का. म्हणजे इथं KOLN हे अक्षर आपण पाहू, KOLN. त्याच्यानंतर HRIQ, त्याच्यानंतर ABYX, ABYX. मग आता इथं आपण असं लक्षात घ्यायचं की AYBX अशा पद्धतीनं अक्षर आहेत. HRIQ, KOLN असं तिरपा पॅटर्न तयार होतोय. मग आता या दोन्हीपैकी असा पॅटर्न कुठं आहे बघूया. DVEU, तर DVEU इथंही असाच पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि CXDW मध्ये बघूया, तिथं असा पॅटर्न आहे का, तर CXDW ही एका समोर येणारी 2 अक्षर आहेत. तिथं या पद्धतीचा पॅटर्न नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याच्यामध्ये पॅटर्न जरी तसा दिसत असला तरी सुद्धा ते आपलं उत्तर असणार नाही. जर हा पर्याय नसता, पर्याय क्रमांक 2 मध्ये जो आपल्याला शब्द दिला आहे तो नसता, तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं असतं. पण पर्याय क्रमांक 2 आणि 3 दोन्ही जर दिले असतील तर त्यातलं आणखी अचूक उत्तर कोणतं जे या पॅटर्नशी आणखी जास्त जुळणार आहे, तर ते पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर असेही काही प्रश्न असतात जे आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात. आपल्याला असं वाटतं बऱ्याचदा की इथं सेम पॅटर्न दिसतोय, म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे का काय. तर तसं नाही. त्याच्यामध्ये आणखी आपण जास्त जवळ असणारा संबंध कोणत्या शब्दात आहे ते शोधायचं आणि मग ते उत्तर आपण कन्फर्म करायचं. पुढचा प्रश्न आहे EQIU LXMY DPNZ याच्यामध्ये असणाऱ्या संबंधानुसार आपल्याला त्या गटाशी जुळणारा शब्द शोधायचा आहे. पर्याय त्याच्यासाठी लिहू. पहिला पर्याय AMPB,
दुसरा SEIU, तिसरा पर्याय COFR आणि चौथा आहे YKEQ. आता ही 4 अक्षर आहेत EQIU. मग इथं EQIU ही कशाही पद्धतीनं अक्षर वर्णमालेत दिलेली, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या रचनेवरून काही संबंध मिळेल असं वाटत नाही. मग आपण त्यांच्या अनुक्रमांकांचा विचार करूया. म्हणजे ईचा अनुक्रमांक 5 आहे, क्यूचा अनुक्रमांक 17, आयचा अनुक्रमांक 9, यूचा अनुक्रमांक 21. मग आता इथं 5, 17 आणि 9, 21 असा गट करता येईल. 5 आणि 17मध्ये 12चा फरक आहे, 9 आणि 21मध्ये सुद्धा 12चा फरक आहे. आता एलकडे जाऊया. मग इथं एलचा अनुक्रमांक 12 आहे, एक्सचा अनुक्रमांक 24, एमचा अनुक्रमांक 13 आणि वायचा 25. इथं सुद्धा तो संबंध दिसेल, 12 अधिक 12 24, 13 अधिक 12 25. म्हणजे संबंध असा आहे की ही जी 4 अक्षरं दिली त्यातल्या पहिल्या 2 गटात आणि दुसऱ्या 2 गटात त्यांचे जे अनुक्रमांक आहेत त्यांच्यामध्ये 12चा फरक आहे. मग DP आणि NZ सुद्धा तसंच आहे. मग आता हे लॉजिक आपण शोधायचं, म्हणजे हा पॅटर्न या 4 पैकी कुठं आहे ते शोधायचं. एक एक पर्याय बघू. पहिला पर्याय AMPB, एचा अनुक्रमांक 1 आहे, एमचा 13 आहे, म्हणजे इथं तर 12चा फरक मिळतोय. P आणि B सुद्धा मिळतोय का बघू. Pचा अनुक्रमांक 16 आणि Bचा 2. 16 आणि 2 मात्र 14चा फरक आहे, त्यामुळं पहिला पर्याय हे काय आपलं उत्तर असू शकत नाही. दुसऱ्याकडे येऊया. एसचा अनुक्रमांक 19, ईचा 5, आयचा 9 आणि यूचा 21. पुन्हा 19 आणि 5मध्ये 14चा फरक आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही, कारण 9 आणि 21मध्ये 12चा फरक दिसतो, म्हणजे फरक इथं वेगवेगळे आहेत. तिसरा पर्याय सीचा अनुक्रमांक 3, ओचा अनुक्रमांक 15, एफचा अनुक्रमांक 6, आरचा अनुक्रमांक 18. तर इथं 3 अधिक 12 बरोबर 15 मिळेल, 6 अधिक 12 बरोबर 18 मिळेल. म्हणजे जसा संबंध या 3 शब्दांच्या अक्षरांमधला आहे तसाच इथं आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 3मध्ये. त्यामुळे हे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3 उत्तर मिळाल्यानंतर पर्याय क्रमांक 4 चेक करण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्येच आपलं उत्तर मिळालेलं आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर. तर असा एखादा पॅटर्न या प्रश्नात असू शकतो. तर पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये अक्षरं दिलेत आपल्याला USQ हा पहिला गट, OMK, XVT. तर याच्याशी जुळणारा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. त्यातला पहिला पर्याय EGI, दुसरा आहे MKJ, तिसरा पर्याय RQO आणि चौथा JHF. आता USQ जी 3 अक्षरं आहेत ती अक्षरं वर्णमालेत कुठे आहे बघूया. इथं USQ प्रत्येक अक्षरामध्ये एक एक अक्षर सोडून मागचं अक्षर घेत गेलेलं आहे. OMK काय बघूया. ओच्या अगोदर N सोडून M, पुन्हा एक सोडून K. XVT, एक्सच्या अगोदर W सोडून V, त्याच्या अगोदर U सोडून T. म्हणजे सेम पॅटर्न आहे, मागची एक एक अक्षर सोडून घेत गेलेले. आता असा पॅटर्न या 4 पैकी कुठं आहे तेवढं शोधायचं. EGI हा पहिला पर्याय चेक करू. तर ईच्या पुढचं अक्षर जे आहे, आपल्याला मागं उलट क्रमानं अक्षर पाहिजे, त्यामुळे हे उत्तर आपलं असणार नाही. पुढचा पर्याय, पुढचं G आणि I मधलं रिलेशन चेक करण्याचीच गरज नाही, कारण पहिल्याच ठिकाणी आपल्याला ते त्यानुसार पॅटर्न मिळत नाही. दुसरा पर्याय MKJ, एमच्या अगोदर एक अक्षर सोडून K, त्याच्या अगोदरचं लगेच अक्षर J मिळाले, म्हणजे इथं सुद्धा तो पॅटर्न नाही. तिसरा पर्याय चेक करूया RQO, आरच्या अगोदरचं लगेच अक्षर Q मिळाले, त्यामुळे हा सुद्धा संबंध नाही. तर शेवटचा एकच पर्याय राहिला JHF. तर Jच्या अगोदर I सोडून H, त्याच्या अगोदर G सोडून F. इथं हा पॅटर्न आपल्याला मिळतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. जसा संबंध या 3 दिलेल्या शब्दांच्या मध्ये आहे तसाच पर्याय क्रमांक 4 मध्ये जो शब्द दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय, त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न KTRL, AXVB, ZMK. तर याच्याशी जुळणारा गट आपल्याला शोधायचा आहे. त्यातला पहिला पर्याय EHJF, दुसरा पर्याय DFON, तिसरा UYWV आणि चौथा BFEC. आता ह्यांच्यामध्ये आपण संबंध शोधूया. KTRL काय संबंध आहे. मग इथं KTRL ही अक्षरं आपल्याला रँडमली आलेली दिसतील, KTRL. पण K आणि L यांच्यामध्ये एक रिलेशन आपल्याला लक्षात येईल की सलग येणारी अक्षर आहेत. दुसऱ्या शब्दात सुद्धा A आणि B सलग येणारी 2 अक्षर आहेत. तिसऱ्यामध्ये सुद्धा Z आणि A
सलग येणारी 2 अक्षर आहेत. म्हणजे प्रत्येक शब्दातली शेवटचं आणि पहिलं जे अक्षर आहे त्याच्यामध्ये हा संबंध आपल्याला मिळतो की ती सलग येणारी अक्षर आहे. मग आता दिलेल्या 4 पर्यायात पहिला आणि शेवटचा अक्षर क्रमाने येणारं EF आहे, UV आहे, BC सुद्धा आहे. पर्याय क्रमांक 2 काय उत्तर आपलं असू शकत नाही. मग आता ह्या 3 पैकी नेमकं आता उत्तर शोधण्यासाठी परत आता उरलेले मधली जी 2 अक्षर आहेत त्यांच्यामध्ये पण संबंध शोधू. T आणि R. मग Tच्या अगोदर एक अक्षर सोडून R आहे. तसाच संबंध X आणि V मध्ये आहे का? तर Xच्या अगोदर एक सोडून V. तसाच संबंध M आणि K मध्ये. Mच्या अगोदर एक अक्षर सोडून K. मग आता ह्या 3 पर्यायामध्ये असं बघायचं की शेवटची जी 2 अक्षर आहेत ती सलग येणारी आणि मधली जी 2 अक्षर आहेत त्याच्यामध्ये एक अक्षर सोडून असा संबंध कुठं आहे? आता एक एक पर्याय चेक करू. पहिला EF ही सलग येणारी 2 अक्षर आहेत आणि HJ. Hच्या पुढचं येणारं अक्षर J आहे. आपल्याला मागचं एक अक्षर सोडून पाहिजे, त्यामुळे हा पर्यायही उत्तर आपलं असू शकत नाही. तिसरा पर्याय चेक करू. UYWV. U आणि V सलग येणारी अक्षर आहेत आणि Yच्या अगोदर एक अक्षर सोडून W मिळाले, त्यामुळे इथं हा पॅटर्न आपल्याला मिळतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. कारण जसा पॅटर्न या पहिल्या 3 दिलेल्या शब्दांच्या मध्ये आहे तसाच आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. आता उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळाल्यानंतर चौथा पर्याय चेक करण्याची गरज नाही. हेच आपलं फायनल उत्तर. हा पुढचा प्रश्न आहे. OAQ XTZ KBM याच्यामध्ये आपल्याला या गटाशी जुळणारं पद शोधायचं आहे. त्यातला पहिला पर्याय PSQ आहे, दुसरा AVB, तिसरा पर्याय WDU आणि चौथा EXG. आता ह्या त्या 3 शब्दात काय संबंध आहे पहिला आपण बघूया. इथं पहिला आणि शेवटचा अक्षर यांच्यामध्ये आपल्याला संबंध थोडासा लक्षात येतो की O आणि Q. O नंतरचं एक अक्षर सोडून Q आहे. X आणि Z. X नंतर एक अक्षर सोडून Z आहे. K आणि M. K नंतर एक अक्षर सोडून M आहे. म्हणजे मध्ये काही अक्षर जर असेल तर त्या अक्षराचा उरलेल्या 2 अक्षरांशी तसा काही संबंध नाही. आपल्याला फक्त पहिला आणि शेवटचा अक्षर बघायचा आहे, ज्यांच्यामध्ये संबंध असा आहे की एक अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे तिथं. मग असं कुठं दिसतंय? एक एक पर्याय चेक करू. पहिला P आणि Q ही सलग येणारी अक्षर आहेत, त्यांच्यामध्ये एक अक्षर सोडून हा पॅटर्न नाही, त्यामुळे हे उत्तर आपलं असणार नाही. AB हे सुद्धा असणार नाही, कारण A आणि B सलग येणारे अक्षर आहेत. W आणि U. W आणि U यांच्यामध्ये तो संबंध जरी असला तरी Wच्या मागचं अक्षर U आहे. आपल्याला पुढचं पाहिजे होतं या पॅटर्ननुसार, त्यामुळे हेही उत्तर नाही. मग राहिला एकच पर्याय शेवटचा, तेच उत्तर आपलं असणार आहे. तर हे कन्फर्म करू. E आणि G मध्ये तसा संबंध आहे का? तर E नंतर एक अक्षर सोडून आलेला आहे G. जसा पॅटर्न या 3 शब्दांच्या मध्ये तसाच या चौथ्या पर्यायामधल्या शब्दात आपल्याला मिळाला आहे EXG. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न 17 PR WY 24 DF 5 याच्याशी जुळणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. ST 18 हा पहिला ऑप्शन आहे. 9 HK, तिसरा पर्याय BE 4 आणि चौथा 13 LN. आता हे जे 3 शब्द आणि अक्षरांचा समूह दिला आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी अंक सुरुवातीला आहे, काही ठिकाणी शब्द सुरुवातीला आहे. फक्त एक इथं क्लिअर असं आहे की 2 अक्षर आहेत आणि एक संख्या आपण गृहीत धरूया. इथेही 2 अक्षर आहेत, एक संख्या, 2 अक्षर, एक संख्या. मग आपल्याला अक्षर आणि संख्या यांच्यामधला पॅटर्न शोधायचा आहे किंवा त्यांच्यामध्ये काय संबंध आहे ते शोधायचा आहे. मग इथं अशा पद्धतीनं साधारण एखादा जर प्रश्न असेल तर हे आपण लक्षात घ्यायचं की त्या अक्षरांचा जो अनुक्रमांक आहे त्याचा आणि या अंकाचा काहीतरी संबंध असतो. जसं की या पहिल्या समूहामध्ये PR आणि 17 आहे, तर इथं Pचा अनुक्रमांक 16 आहे आणि Rचा अनुक्रमांक 18 आहे. मग 16, 18 आणि ही जी संख्या त्यांच्यासोबत आली आहे त्याच्यामध्ये संबंध काय? तर 16 आणि 18 यांची सरासरी 17 येते. सरासरी म्हणजे काय? या दोन्हीची बेरीज करायची आणि त्याला 2 भागायचं. मग त्यांची बेरीज 34 येईल आणि 34/2 म्हणजे 17. आता हाच संबंध या दुसऱ्या गटात आहे का बघूया. म्हणजे Wचा अनुक्रमांक 23, Yचा अनुक्रमांक 25, 23 आणि 25 यांची सरासरी 24 मिळते. इथेही हा संबंध आहे. तिसऱ्या गटात पण चेक करू. Dचा अनुक्रमांक 4, Fचा अनुक्रमांक 6, त्यांची सरासरी 5. म्हणजे पॅटर्न एकदा क्लिअर झाला की त्या पद्धतीनं आपण योग्य उत्तर दिलेल्या पर्यायामधलं शोधू शकतो. आता शोधायचं की असा पॅटर्न या दिलेल्या 4 मध्ये कुठं आहे. मग इथं
याचा अनुक्रमांक 19, टीचा अनुक्रमांक 20, ह्यांची सरासरी 18 येते का तर येत नाही, त्यामुळे हे काय आपलं उत्तर असणार नाही. दुसरा पर्याय चेक करू. एच आणि के. एचचा अनुक्रमांक 8, केचा अनुक्रमांक 11, 8 आणि 11 यांची सरासरीसुद्धा 9 येत नाही, त्यामुळे हे उत्तर आपलं असणार नाही. बीई 4, बीचा अनुक्रमांक 2, ईचा अनुक्रमांक 5, 2 आणि 5 यांची बेरीज यांची सरासरीसुद्धा 4 येत नाही, त्यामुळे हेही उत्तर आपलं असणार नाही. आता राहिला शेवटचा एकच पर्याय, तेच आपलं उत्तर असेल. तरी चेक करू आपण. एलचा अनुक्रमांक 12 आहे, एनचा अनुक्रमांक 14 आहे, या दोन्हींची सरासरी म्हणजे 13 मिळेल आपल्याला. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दिलेल्या गटाशी जुळणारा गट आहे 13 LN. पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये 2-2 अक्षरांचा समूह दिला आहे, XT, RN, FB. तर या गटाशी जुळणारा गट NK आहे, OK, BJ की SP आहे. आता या गटात दिलेल्या अक्षरांमध्ये काय संबंध आहे पहिला बघूया. पहिल्या गटात X आणि T दिलं आहे, मग इथं X आहे, त्याच्यामागं 3 अक्षर सोडून T आहे. R आणि N मध्ये संबंध काय बघूया. R त्याच्यामागं 3 अक्षर सोडून N, तिथेही तोच संबंध दिसतोय. मग हा संबंध शेवटच्या शब्दात आहे का तेही बघू. F त्याच्यामागं 3 अक्षर सोडून B. म्हणजे पॅटर्न इथं असा आहे की पहिल्या अक्षरांच्या मागे 3 अक्षर सोडून एक अक्षर घेतले. आता हा पॅटर्न दिलेले 4मध्ये कुठे आहे बघू. पहिला पर्याय NK दिला आहे, मग N त्याच्यामागे ही 2च अक्षर सोडून K आला आहे, त्यामुळे इथं तो पॅटर्न नाही. OK, O नंतर 3 अक्षर सोडून K आला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2मध्ये आपल्याला तो पॅटर्न दिसतोय. त्यामुळे या गटाशी जुळणारा गट किंवा पद पर्याय क्रमांक 2मध्ये आपल्याला दिले OK, त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. आता दुसऱ्याच पर्याय आपल्याला उत्तर मिळाल्यामुळे तिसरा आणि चौथा काही चेक करण्याची गरज नाही. पुढचा एक प्रश्न बघू. ITKE, SUNA, POLA याच्याशी जुळणारा गट आपल्याला शोधायचा आहे, पद शोधायचा आहे. त्यासाठी पहिला पर्याय BKSA असा दिला आहे, दुसरा EZNU, तिसरा पर्याय IKAE आणि चौथा MOLP. आता हे शब्द जे दिलेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याचा विचार करूया. पहिल्या शब्दात ITKE ही 4 अक्षर आहेत, मग इथं I दिसतंय, इथं T आहे, K आणि E. तर यांच्यामध्ये कसलाच संबंध नाही, रँडमली कुठलीही अक्षरं दिलेली आहेत. दुसऱ्यामध्ये सुद्धा SUNA कुठलीही रँडमली अक्षरं दिलेली आहेत, त्यामुळे तिथंही काही संबंध नाही. मग इथं थोडासा वेगळा आपल्याला विचार करावा लागतो. तर ह्यांच्या अनुक्रमांकांचा विचार केला तर त्याच्यामध्येही काही पॅटर्न आपल्याला दिसत नाही. पण ह्या सर्व शब्दांमधल्या अक्षरांचं जर आपण निरीक्षण केलं तर ITKE मध्ये I आणि E ही 2 अक्षर आहेत. SUNA मध्ये U आणि A ही 2 अक्षर आहेत. POLA मध्ये O आणि A ही 2 अक्षर आहेत. आता ज्यांना मी इथं राऊंड केलेले ते सर्व आहेत इंग्रजी वर्णमालेतले स्वर, म्हणजे प्रत्येक शब्दात 2-2 स्वर आलेले आहेत आणि एक्झॅक्टली 2च आलेत, 1, 3 असे काहीच नाही, प्रत्येकामध्ये 2-2 स्वर आहेत. आपल्याला या 4 पर्यायापैकी असा शब्द शोधायचा आहे ज्याच्यात 2 स्वर असतील. पहिल्या पर्यायात एकच स्वर आहे, त्यामुळे हे काही उत्तर आपलं असणार नाही. दुसऱ्यामध्ये E आणि U हे 2 स्वर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. कारण पुढं तिसऱ्यामध्ये IAE ही 3 स्वर आहेत, त्यामुळे हे उत्तर आपलं असू शकत नाही. आणि चौथ्यामध्ये फक्त O हे एकच स्वर आहे, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण दिलेल्या शब्दात ज्या पद्धतीनं 2-2 स्वर आहेत त्याच पद्धतीनं इथं सुद्धा पर्याय क्रमांक 2मध्ये 2 स्वर आहेत, त्यामुळे या गटाशी जुळणारा गट आहे किंवा जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 EZNU.